आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ज्यात कसली अपेक्षा नसते, कसलाही स्वार्थ नसतो आणि स्वानंदी आणि माझ्या हेच सच्च्या मैत्रीचं नातं आहे. आणि स्वानंदी माझ्या आयुष्यातली पहिली व्यक्ती आहे, किंबहुना ती अशी एकमेव मैत्रीण आहे जिच्याकडे मी माझं मन हलकं करू शकतो. तिला हक्काने काही सांगू शकतो, हक्काने तिचं ऐकू शकतो. खूप कमी काळ गेला सुजित, पण या काळात तिने जी आत्मीयता, जे प्रेम दाखवलंय ते इतर कुणाकडून अनुभवलं नाहीये मी. आणि म्हणून स्वानंदीला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी तिथे हजर राहीन. कुणाची पर्वा नाही करणार. मणी, बिहेव. लिमिट्स क्रॉस करतोयस तू. विसरू नकोस, मी बॉस आहे, मालक आहे मी. सुजित, तुला जर असं वाटत असेल की मी असं वागून तुला डिसअपॉइंट करतोय, नाराज करतोय, किंवा मैत्रीच्या पलीकडे जाऊन मी स्वानंदी सोबत सलगी करण्याचा प्रयत्न करतोय, जवळीक करण्याचा प्रयत्न करतोय, तो तुझा दृष्टिकोन आहे. आत्ताही मी इथे आलो ते स्वानंदीने बोलवलं म्हणून. तिला माझी गरज होती. ज्या क्षणी हे काम संपेल त्या क्षणी इथून निघून जाईल. तू म्हटल्याप्रमाणे ऑफिसला येऊन तुला तोंडही दाखवणार नाही. आणि तुला जर असं वाटत असेल की स्वानंदीने मला उद्या चालून विचारू नये की सुजित सर तुम्हाला का अलाव करत नाही ऑफिसला यायला, तर आता मी जे करतोय, जी तिला मदत करतोय ती करू दे. आणि तेच योग्य आहे. सुजित सर, आणि हो, तुझं स्वानंदीवर असलेलं प्रेम, तिच्या बाबतचं वेड, हे तुझ्यासाठी जगातलं सगळ्यात महत्वाचं असेल. पण दुसऱ्यांनाही त्यांच्या आयुष्यात इतरही प्रॉब्लेम्स असतात. तुला काय कळणार म्हणा, पण तुला इतकं जरी कळलं ना सुजित की स्वानंदी सुद्धा माणूस आहे, तिलाही तिचे मित्र, तिच्या आयुष्यातली माणसं जपण्याचा पूर्ण अधिकार आहे, तरी बस झालं. ती काय तुला खेळण्यासाठी किंवा मन रमवण्यासाठी आणलेली बाहुली नाहीये. मैत्री, मदत, माय फूट. तू करणार तिला मदत. ज्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आमची माझी गरज लागते तो तिला मदत करणार. मी करणार तिला मदत. मी, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे पॉवर आहे. त्याच्या जोरावर तिच्या आयुष्यात येणारं प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण मी दूर करेन. मी, तू नाही. तू फक्त तिच्यापासून लांब राहायचं बस. जगातली प्रत्येक गोष्ट पैशांच्या जीवावर विकत नाही घेऊ शकत सुजित तू. आणि जन्माला आलेला प्रत्येक माणूस काय प्राइस टॅग घेऊन नसतो आलेला. स्वानंदी सारखी काही माणसं आहेत ज्यांना विकत घेता येत नाही. दादा, अरविंद सर कुठे आहेत माहितीये का? मावशी, अरविंद सर कुठे आहेत? नाही, सकाळपासून आलेच नाही. मावशी, तुम्हाला माहितीये का अरविंद सर कुठे गेलेत? नाही, आज आलेच नाही ते. मणी सर, अरविंद सर कुठे गेले कोणाला काही बी पत्ता नाही. बरं, सुजित सर काय म्हणत होते? नाही, काय नाही, ते एक फाईल अपडेट करायची होती, त्याच्याबद्दल बोलायचं होतं त्याला. काय झालं? काही शोधताय का? संचिता मॅडम,
अरविंद सर तुमच्या सोबत काम करतात ना? कायम तुमच्या सोबतच असतात, मग तुम्हाला माहितीच असेल की ते कुठे गेले. त्याच्याकडे काही काम आहे का तुझं? हो, माझं महत्वाचं काम होतं. अच्छा, पण स्वानंदी, मग त्यासाठी तुला एक 15 दिवस तरी थांबावं लागेल. थांबावं लागेल म्हणजे? म्हणजे तो सुट्टीवर गेलाय 15-20 दिवस. सुट्टीवर गेले? असे कसे गेले? अगं त्याने सुट्टी मागितली आणि मी दिली. म्हणजे त्याच्या पर्सनल कामांसाठी हवी आहे की कशासाठी आय डोंट नो, पण सुट्टी हवी होती त्याला. पण ते सुट्टीवर गेले आणि इथे कुणालाच कसं नाही माहिती? स्वानंदी, अगं इथे कुणाला माहिती असण्याचा काय संबंध? मी बॉस आहे ना त्याची. मला म्हणाला की सुट्टी हवी आहे, म्हटलं ओके, फार काही नाही विचारलं मी. पण मग त्याने रजेचा अर्ज केला असेल ना, तो कुठे? आहे म्हणे. कुणाल, माझ्या डेस्कवर एक एनवेलप आहे, तो आणशील? काही अर्जंट होतं का स्वानंदी? काय झालं मॅडम? एवढ्या सकाळी सकाळी का बोलवलं मला? आता काय नवीन काम आहे माझ्याकडे? तुला वाचवण्यासाठीच इतकं सकाळी सकाळी बोलावलंय. मला वाचवण्यासाठी? तुम्ही मला आता कशातून वाचवणार? नाही म्हणजे मला कळेल असं सांगा काहीतरी. स्वानंदी, तिचं काही नवीन आता? काल रात्री माझ्या रूम मध्ये येऊन तमाशा केला अरविंद तिने. पार्टीच्या रात्री आपण दोघे तिला त्या रूम मध्ये घेऊन गेलो होतो हे आठवलंय तिला. काय? आणि इतकंच नाही, तू तिच्यावर अतिप्रसंग केलास असंही वाटतंय तिला. स्वानंदीला ते सगळं आठवलंय.